राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामतीमध्ये 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। त्यांच्या या निधनाच्या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो शोकाकुल झाला। मात्र संपूर्ण महाराष्ट्र जो असेल किंवा पवार कुटुंब जे असेल ते या धक्क्यातून सावरत नाही। तोच पुणे महापालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलेले। तो निर्णय म्हणजे पुणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं म्हणजेच नाच गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। पुणे महापालिकेने 3 फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रक काढलेला आहे। हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो 15 फेब्रुवारीला जरी असला तरी अजित पवारांच्या निधनाच्या बातमीला किंवा अजित पवारांचं निधन होऊन 10 दिवस झालेले नसतानाही अशा प्रकारचं कार्यक्रमांचं आयोजन करणं कितपत योग्य आहे असा सवाल जो आहे तो सध्या महापालिकेला विचारला जातोय। अजित पवारांनी पुण्यासाठी अनेक विकास कामं केलेली आहेत। त्या विकास कामांचा देखील पुणे महापालिकेला कुठे विसर पडलाय का असा सवाल देखील सध्या पुणे महापालिकेला विचारला जातोय। 3 फेब्रुवारीला या संदर्भातील परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। 15 तारखेला या कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे असं एक परिपत्रक सध्या सोशल मीडियावरती देखील व्हायरल होत आहे आणि महापालिकेवरती टीकेची झोड जी आहे ती सध्या उठत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि अशा प्रकारचा निर्णय घेणं कितपत योग्य असा सवाल देखील विचारला जातोय। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।